तुकडोजी महाराज यायच्या घरी 10-15 जण गेले आणि त्याचा परिणाम काय झाला? दररोज प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर दादा, त्याचा परिणाम एवढा झाला की यायच्या बाबाची बॉडी मेडिकल कॉलेजला देहदान केली आणि आईची बॉडी मेडिकल कॉलेजला देहदान केली. आणि यायचं मी पाहिलं. मग माझी बायको मेली अचानक. मग मी तिचंही देहदान मेडिकल कॉलेजला केलं, माझ्या मायचंही देहदान केलं, माझ्या बापाचंही नेत्रदान केलं. काहून आमच्या लक्षात आणलं आमच्या तुकडोजी बाबानं की अरे मेल्यावर कामी येतो. तर गजानन भाऊन त्याच्या बायकोने विचार केला, याईनही अर्ज भरला, आम्ही दोघंही मेल्यावर आमचेही काकू आणि काका सारखं देहदान करावं आहे. म्हणून भाऊ असे पाहिजे. बाबा गैरसमज आणि समज एक पुस्तक देतो. हा तुम्ही हे घ्या, मिलिटरी मॅन. आणि हे आहे देव आहे की नाही, किसे छुपा है नाम तेरा तूने भक्ति के काम करा, तूने भक्ति के काम करा, किसे छुपा है नाम तेरा, किसे छुपा है नाम तेरा, किसे छुपा है नाम तेरा. त्या पुस्तकात देव आहे की नाही ते लिहिणारही सांगत नाही आहे की नाही, आणि मी म्हणत नाही आहे की नाही, तुकडोजी महाराजही म्हणत नाही आहे किंवा नाही. मला सांगा ढोके साहेबाच्या परिवारात देव आहे की नाही? हाय. मेहनत करतात, कष्टाचं खातात, इमानीद्वारे दुधाचा व्यवसाय करतात. 100-150 गाई म्हशी वागवणं काही साधी गोष्ट आहे? काही लोक म्हणते गाय हमारी माता है, म्हणा गाय हमारी माता है. त्या म्हणणाऱ्याच्या घरात किती गायी आहेत हे सांगते मायच्या शपथनं. एक गाय वागवत नाही, फक्त आपल्याला गाय हमारी माता है. मग बैल काय तो बाप नाही, आणि म्हैस काय तुझी मावशी नाही, आणि बकरी काय तुझी आत्या नाही. दारू पिऊन लोकांची भांडणं करणारा तो आज चुलता काय डुक्कर नाही? खोटं आहे का? आपल्या बायकोला मारणारा दारू पिऊन तो हरामखोर आहे ना. म्हणून बाबू गाय हमारी माता है. सर्व गाई माता आहे. आणि ढेपे परिवारात गाई, दूध, म्हशी, गाई 100-150 गाई. आपण आपल्याला आनंद वाटला. तुकडोजी महाराज आले, त्याचा अध्याय गोरक्षण, गाईचा सांभाळ करा. आणि भगवान बुद्ध सांगायचे बुद्धम शरणम गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. कोण्यात धर्मात असं लिहिलं नाही की खोटं बोला, प्राणी मात्रावर प्रेम करा, पाहना की पाहता वेरमणी शिकता पदम समाज्ञा. संत एकनाथानं गंगेचं निर्मळ पाणी कोणाला पाजलं काकू? पुस्तक देतो सप्रेम भेट. सांगा, उभं राहून बोला, उभं राहून बोला. गाडवाला या मग इकडे माबाई. तुम्हालाही एक पुस्तक देतो. कोणतं मालूम आहे दीदी? सत्यानाश. पण कोणाचा सत्यानाश? जे वाईट मार्गाने जातील, गुरुदेवाच्या मार्गाने येणार नाही. ते पाहिजे इंजिनियर मानू, लाईनमन नाही, इंजिनियर आहे. चोरे आणि आडनाव चोरे आहे. कधीच चोरी केली नाही, कधी वायर बाहेर दाबला काय? तुमचं नाव चोरे ठेवलं. धन्यवाद दीदी. एकनाथानं कोणाले पाणी पाजलं? म्हणजे देव कशात पाहिला? बोला. राणी माता. धन्यवाद दीदी. काय आडनाव? अंजन. ग्रामपंचायत मेंबर. बरोबर. धन्यवाद.
ताई ताई माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में हे बाई शिकली सवरली आहे ना किती शिकल्याची 12वी तरी तुम्ही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब सांगतात गाडगे बाबा सांगतात तुकडोजी बाबा सांगतात ते शिक्षण वाघिणीचं दूध उसळलं नाही तर बाकीचे नाही मी कशी बोलू मला कोणी पाहिजे मग मर घरात गुदमरू काय करतो मुर्दाळ गोष्टी म्हणून तुम्हाला महिलांना हिंमत देण्यासाठी सत्यपालचं कीर्तन तुम्ही आपला नाही बाई आता ग्रामपंचायत मध्ये आल्यानं मेंबर बायको कधी सरपंच असली ना तर नवरा ग्रामपंचायत मध्ये मीटिंग मध्ये खाली बायको सरपंचाच्या खुर्चीवर किती बदल पडला आणि हा बदल काऊन बोलला माणसाईनं अतिरेक केला होता तिले पायातली चप्पल म्हणत ना बाई बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले पायातली आता पायातली चप्पल दिले म्हणा ते खुर्चीवर बसेल आहे बायको सभापती नवरा उच्चापती अतिरेक केला ना गुरुजी की माती होते म्हणून अति करू नका महिलांना एवढा त्रास दिला सासू म्हणे इले मुलगा नाही हो जास्त मुली होतात तू दुसरी कर तिले मुलगा होत नाही म्हणून दुसरी करायला लावली आता तुम्हीच सांगा बहिणींनो जास्त मुली होणं गलती कोणाची माणसाची की बाईची उभं राहून बोल दुसऱ्या बाईलाने तुम्ही नका बोलू एकदम एक बाई आणि एकच बाई योजना राजकारण तुमच्या घरात आहे म्हणजे तुम्ही काय पुरं गाव खा पुरा देश खाता काय महाराष्ट्र हा राह उभ्या उभी राह ना डबल बोलू नको फक्त हा मग आलते का तुम्ही मग पुन्हा नाही बाई राजकारणात आमचं एक पद एकच खुर्ची देतो बाकीचे लोक मेले काय बाप खासदार पोरगा आमदार त्याची बायको नगराध्यक्ष पुरं बियाणं तुमचंच घालता का तुम्ही आणि आम्ही काय निरे सतरंजा उठल्या आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आम्ही काय गड्याचे बच्चे तुमच्या सतरंजा उचला तुमची बायको तुमचा भाऊ तुमचा पुतण्या पुरी खानदान राजकारणात राहो हलकट कुठचे मी तर हलकटच म्हणतो म्हणजे बायको खासदार नवरा आमदार त्याच्या बायकोची बहीण सचिव आमदार म्हणजे पुरं बियाणं पोरग नगरसेवक खाऊ एकट्याच्या घरातले खाऊ आम्ही काय लाऊडस्पीकर वाजवा ना हजामता करा नाल्याने काय कटिंगच करा शिंप्यानं काय कपडे शिवाव तेलानं काय तेलच काढाव ते एक मान बर खोट आहे का तुम्हाला अंदरून पोटून राहिलं गेलं का बरोबर बोलत्या कोणी ब्राह्मण कुणी महार उच्च जातीचा त्याच्या महार विचार एकमेका मनु भाऊ भाऊ पांडुरंगी सजाली मला केशवाचे सदा नाम केशवाचे सदा नाम कॅमेरा मध्ये हिरोच आहे ब्राह्मण कुणी महार विचार तुकडोजी महाराजांचा अरे प्रार्थनाचा मंदिराचा कोण होता काकू मालूम आहे तुकडोजी महाराजानं मंदिराचा पुजारी कोणाला केलं होतं मालूम आहे आदिवाशाला केलं होतं काय नाव होतं रक्षक
पेंडाम कन्नाकेचा भाऊ, आतरामचा भाऊ पेंडाम पुजारी. आज थांबरे, ए पोरा बोल नको, ए बाबू इकडे बा. नजर चुकीत झाला काय त्या माहिले तू. बाबू गडबड नको करू, शहाणपणा नको करू. ज्या मायबापानं लेकरावर लक्ष ठेवलं नाही, जास्त अति लाड केला की ते पोट्ट वाया गेलं. म्हणून कामापुरता लाड करा. तुम्हाला उदाहरण दिलं ना, करोडपती आहे, ज्ञानेश्वर रक्षक, पण विचार. आता हे प्रार्थना करणारे, आता प्रार्थना केली, किती सुंदर प्रार्थना केली. त्यांच्या डोक्यात भगवं निशाण आहे. आमचे गुरुबंधू आहेत, दररोज प्रार्थना केल्याशिवाय अन्न खात नाही. आणि मला भीती होती, मी आलो अकोटवरून, मला वाटलं प्रार्थना गेली नाही पाहिजे माझ्या हातात. कारण प्रार्थनेमुळं माझा मुलगा डॉक्टर झाला, प्रार्थनेमुळं माझं कुटुंब जाग्यावर आहे, प्रार्थनेमुळं गजानन भाऊ आम्ही एकत्रित आहोत. कोणामुळं आहोत? तुम्ही तिघ भाऊ वा, म्हणजे कमीत कमी 80 जणांचा परिवार आहे यायचा. धनराज भाऊ, विक्रम दादा, राजेंद्र भाऊ, सर्व मंडळी. ते नातू आहेत सूरज, धनराज ढेपे, युवराज विक्रम ढेपे. विक्रम म्हणजे युवराज, राजेंद्र भाऊचा निखिल. आणि तिघही भावाचे धंदे, मस्त बजेट बसवलं. नाही तर आपले पोट्टे दारवा पिऊन लुंगी